नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती कठोर शब्दात टीका केली. तुम्ही भारत मातेला विकताय तर तुम्हाला लाज वाटत नाही का, अशा शब्दात ही कठोर टीका आणि आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज साधल्याचं आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला मिळालं. हा सगळा जो काही कठोर शब्दांचा मारा होता तो अमेरिका आणि भारतातील जो काही प्रस्तावित व्यापार करार आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी केलेला आहे. आणि यामध्ये सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, या शेतकऱ्यांना तुम्ही विकलंय, अशा प्रकारचा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला. मग आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काय टीका केली, त्यासोबतच सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांबद्दल राहुल गांधी काय म्हणाले, एप्स्टीन फाईलचा उल्लेख राहुल गांधी यांनी का केला, आणि त्यासोबतच अमेरिकेतनं भारतात किती मोठ्या प्रमाणात आयात होऊ शकते याबद्दलचे काय अंदाज वर्तवले, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये थोडक्यात घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या 2 आठवड्यापासून लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूणच गदारोळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता त्यामध्ये राहुल गांधी यांनी आज भारत आणि अमेरिका यांच्यात जो काही व्यापार करार आहे त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. I am saying, Speaker sir, I am saying that you have sold India. Are you not ashamed of selling India? Do you have no shame of selling India? You have sold our mother, Bharat Mata. Do you have no shame? राहुल गांधी नेमकं काय म्हणाले, तर राहुल गांधींनी सुरुवातीलाच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करार जो आहे त्याच्यावरनं जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत विकलाय अशा प्रकारचा आरोप केला. राहुल गांधी असंही म्हणाले की हा करार एकतर्फी असून त्याचा भारतीय शेतकऱ्यांवरती आणि कापड उद्योगावरती मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान केला. आता ते असंही म्हणाले की तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का, तुम्ही आमची भारत माता म्हणजेच आमची आई विकली आहे, असंही राहुल गांधी यांनी आज या अर्थसंकल्पीय चर्चेच्या दरम्यान या भाषणामध्ये मुद्दे उपस्थित केले. त्यासोबतच भारतीय कापड उद्योग हा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच अमेरिकन कृषी जे काही उत्पादनं आहेत ती जर का भारताच्या बाजारपेठेमध्ये येणार असतील तर मग भारतीय शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करण्यात आलेली नाही असं केंद्र सरकार कसं म्हणू शकतं, अशा प्रकारचा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी यावेळी असाही एक मुद्दा उपस्थित केला की इतिहासात पहिल्यांदाच भारतीय शेतकरी अशा प्रकारच्या संकटाला सामोरे जातोय. यापूर्वी कोणत्याही सरकारनं अशा प्रकारचा करार हा कधीही केलेला नव्हता कोणत्याही देशासोबत. आता मात्र जो करार करण्यात आलेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे, कारण की भारतानं मका आणि सोयाबीन कृषी उत्पादनं हे अमेरिकेतनं आयात करण्यासाठी दरवाजे खुले केलेत आणि त्यामुळं भारताला आणि भारतीय शेतकऱ्यांना या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल, गरीब शेतकरी उद्ध्वस्त होईल, अशा आशयाचं विधानसुद्धा राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये केलेलं आहे. त्यांनी या भाषणामध्ये प्रामुख्यानं भारतीय जी काही शेती आहे ती यांत्रिकीकरण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे, परंतु अमेरिकेतील जी काही शेती आहे त्यामध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि तिथून जो शेतमाल येणार आहे त्याच्याची स्पर्धा भारतीय शेतमालाला करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये साहजिकच भारतातील गरीब जे काही शेतकरी आहेत, लहान शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा प्रकारचा दावाही राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये केल्याचं आज पाहायला मिळालं. For the first time in Indian history, our farmers, next, textiles. I visited a Gurgaon factory recently and I asked them what's going on. They said, we have finished as a result of the tariffs. Now what have you done? You have, the United States has reduced Bangladesh's tariff to 0. And our tariff is 18%. What do you expect our textile people to do? They're dead. They're finished. The entire textile industry is gone because their competitor is Bangladesh. If Bangladesh imports US cotton, they have 0% duty, finished.
Textile industry gone. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधताना राहुल गांधी यांनी आज एप्स्टीन फाईलच्या संदर्भात सुद्धा उल्लेख लोकसभेमध्ये केला. पंतप्रधान हे सगळं कशासाठी करतायत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती कुठेतरी बाह्य शक्तींचा एक प्रकारे दबाव आहे. देशाच्या बाहेरील शक्ती ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंट्रोल करतायत आणि त्यामुळं त्यामध्ये एक महत्त्वाचा धोका आहे, तो म्हणजे एप्स्टीनचा, असाही दावा राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला. अर्थात पुढे राहुल गांधी यांनी असंही सांगितलं की हा जो काही टॅरिफ आहे तो वाढल्यामुळं भारताला जवळपास 100 अब्ज डॉलरचा अधिकचा व्यवहार हा अमेरिकेसोबत करावा लागेल आणि त्याच्यामुळे 100 अब्ज डॉलर अधिकची आयातसुद्धा भारतीय बाजारपेठेमध्ये होईल. आणि यासाठी नेमकी कशामुळं मोकळीक अमेरिकेला देण्यात आलेली आहे असा सवालही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी असंही म्हणाले की टेरिफच्या बाबतीत म्हणजेच अमेरिकेनं जे काही आयात शुल्क लादलेलं आहे भारतावरती ते एकीकडे केंद्र सरकार कमी केल्याचा दावा करतंय, तर राहुल गांधी यांनी मात्र लोकसभेमध्ये असा दावा केला की आधी हे जे काही टेरिफ होतं ते 3% होतं, परंतु अमेरिकेनं ते आता 18% आणलेलं आहे. म्हणजेच आधीचा जो काही टेरिफ होता त्याच्यापेक्षाही जास्त टेरिफ हा भारतीय शेतमालावरती आणि त्यासोबतच विविध वस्तूंवरती अमेरिकेकडून लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे भारतावरती म्हणजेच भारतात अमेरिकन शेतमालासाठी मात्र 0% आयात शुल्क असणार आहे आणि त्यामुळं भारताला या सगळ्या व्यापार कराराचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल. यामध्ये भारत हा अमेरिकेतून जवळपास आत्ता 46 अब्ज डॉलरची आयात करतो, परंतु या करारामुळे भारताला 146 अब्ज डॉलरपर्यंत ही आयात वाढवावी लागणार आहे किंवा ती वाढणार आहे, अशा प्रकारची चिंताही राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये व्यक्त केली. यामध्ये त्यांनी 100 अब्जाहून अतिरिक्त जी काही शेतीमाल असतील किंवा विविध वस्तू असतील त्यांची आयात ही आपल्याला करावी लागेल. त्याच्यामुळे भारतीय व्यवस्थेवरती किंवा इथल्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम निर्माण होईल आणि त्यातनं भारतातील शेतकरी असेल, कापड उद्योग असेल आणि त्यासोबतच सूक्ष्म असतील, मध्यम असतील, लघु असतील हे उद्योग सगळे विस्कळीत होतील, मोडकळीस येतील, अशा प्रकारचा दावाही राहुल गांधी यांनी आजच्या लोकसभेतील भाषणात केला. खरं तर मागच्या 2 आठवड्यापासून लोकसभेमध्ये जे काही चीनचा सीमावाद आहे त्याच्या संदर्भात बोलताना राहुल गांधी यांना अध्यक्षांनी वारंवार रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. यामध्ये माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांच्या पुस्तकाचा जो काही संदर्भ आहे किंवा उतारा जो आहे अप्रकाशित पुस्तकाचा तो वाचून दाखवण्यामुळे मागच्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता अर्थसंकल्पावरील जे काही भाषण आहे ते राहुल गांधी यांनी आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी केलं, परंतु यामध्ये अमेरिकन टॅरिफचा जो काही धोका आहे त्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष हे राहुल गांधी यांनी वळवलं आणि त्यासोबतच कृषी उत्पादनं म्हणजेच सोयाबीन असेल, मका असेल या उत्पादकांना या कराराचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशा प्रकारचा दावाही त्यांनी केला. यापूर्वीही काँग्रेसनं अधिकृतपणे भूमिका घेतलेली आहे की भारत अमेरिकेतला जो काही व्यापार करार आहे त्यामध्ये भारतातलं जी काही बाजारपेठ आहे ती अमेरिका काबीज करेल आणि त्यामुळं अमेरिकेतले स्वस्त शेतीमाल हे भारतात येतील आणि त्यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ ही एक प्रकारे डम्पिंग ग्राउंड बनेल अशा प्रकारचा दावाही आणि धोकाही राष्ट्रीय काँग्रेसनं व्यक्त केलेला आहे. आणि त्यामध्ये आता राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये याच सगळ्या मुद्द्यांना धरून काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती सडकून अशी टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. भारत आणि अमेरिका यांच्यातील जो काही प्रस्तावित व्यापार करार आहे त्याच्यावरनं गदारोळ निर्माण झालेला असताना दुसरीकडे मात्र अमेरिकन व्हाईट हाऊसनं एक काल स्टेटमेंट जारी केलं ज्याच्यामध्ये त्यांनी फॅक्ट चेकच्या नावाखाली हे स्टेटमेंट जारी केलं. त्याच्यामध्ये जवळपास भारतातील 1.4 अब्ज इतक्या मोठ्या प्रमाणातली जी काही लोकसंख्या आहे ती बाजारपेठ आहे ती अमेरिकेसाठी कृषी उत्पादनांसाठी खुली होईल अशा प्रकारचा दावा त्यामध्ये करण्यात आला. त्यासोबतच रशियाकडून भारत तेलाची खरेदी बंद करेल अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे त्यावरती सुद्धा अमेरिकन व्हाईट हाऊसनं शिक्कामोर्तब केला आणि त्यामध्ये असं सांगितलं की भारतानं म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचं होकार दिल्याचं या स्टेटमेंटमध्ये व्हाईट हाऊसनं नमूद केलेलं आहे. त्यासोबतच जो काही करार आहे तो रूल्स ऑफ ओरिजिनवरती आधारित असेल. त्यासोबतच व्हाईट हाऊसनं या स्टेटमेंटमध्ये असंही सांगितलं आहे की भारतातली जी काही बाजारपेठ आहे ती कृषी उत्पादनासाठी सुद्धा खुली करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी एक असाही शब्दप्रयोग केलेला आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या जी काही शेतमाल आहेत किंवा शेती उत्पादनं आहेत त्यांच्यावरती कर आकारतो, त्यामुळे अमेरिकेतल्या शेतमालाला
भारतात प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण येतात. जे नॉन टेरिफ असतात ते सुद्धा म्हणजेच त्याचे नियम आणि अटी ज्या असतील त्यासुद्धा शिथिल करण्यात येतील अशा प्रकारचा सुद्धा प्रस्ताव या करारामध्ये आहे. आणि त्यावरती सुद्धा व्हाईट हाऊसनं स्टेटमेंट दिलेलं आहे की ते सुद्धा भारत कमी करेल, म्हणजेच हे नियम अटी ज्या असतील त्याही शिथिल करेल आणि त्याच्यामुळे भारतीय बाजारपेठ एक प्रकारे अमेरिकेसाठी खुली होईल अशा प्रकारचा दावाही या स्टेटमेंटमध्ये करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांचं एकीकडे या पद्धतीचं लोकसभेमध्ये भाषण आणि त्यानंतर काल व्हाईट हाऊसनं जी दिलेली एकूण जी काही स्टेटमेंट्स आहेत त्यावरून भारत अमेरिका यांच्यातला जो व्यापार करार आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे, तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत तिथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.